The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। आरोग्ये परमालाभा संतुष्टे परमं धन ये सासंग परमाज्ञाति निब्बानं परमं सुख। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी अमरावती जिल्ह्यातील महिला समता सैनिक दल, नवयुवक तरुण उत्साही मंडळ व समस्त ग्रामवासी वनोजा बाग तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती यांच्या वतीने आपल्या त्रिरत्न बुद्ध विहार या ठिकाणी बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना व जाहीर धम्मदेसना तथा भिक्खू संघास चिवर भोजन परिष्कार आदी दान देऊन आपण महान पुण्य संपादन करीत आहात। तेव्हा या कार्यक्रमाच्या प्रसंगी माझ्या समवेत धम्ममंचावरती उपस्थित असलेले, ज्यांनी आताच आपणास सुंदर अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले, असे प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक भिक्खू धम्मबोधीजी थेरो, ज्यांनी प्रारंभी आपणास धम्मदेसना देऊन उपकृत केले असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, ज्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत, असे आमचे श्रद्धावान धम्म उपासक गौतम वानखडे साहेब, त्यांचा संपूर्ण परिवार आणि आपल्या बुद्ध विहाराची सर्व संयोजन समिती व्यवस्थापन समिती या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन ज्यांच्या मार्फत झाले, असे सर्वच श्रद्धावान धम्म उपासक उपासिका, सर्व ग्रामस्थ गावकरी मंडळी धम्मदेसना श्रवण करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने अमरावती जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणावरून खेड्यांमधून त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यातून सुद्धा अनेक तालुका आणि खेड्यातून देखील प्रचंड संख्येने उपस्थित असलेले आपण श्रद्धावान धम्म उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा दिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। सकाळपासून अगदी 7:30-8 वाजल्यापासून आपल्यापैकी बरेच जण इथे उपस्थित आहात। आम्हाला वाटलं बापा खेड्यातला कार्यक्रम आहे,
तर थोडेफार लोक असतील, पण आम्ही जेव्हा त्या कुठल्या फाट्यावरती होतो, कुंभारगाव फाट्यावरती जेव्हा आमचा धम्मरथ आला, तेव्हा आपले तरुण प्रचंड उत्साहाने, एकदम आनंदाने बुद्ध धम्म संघाच्या विजयाच्या घोषणा देत, बाबासाहेबांच्या घोषणा देत तिथे आमच्या स्वागतासाठी तयार होते. एकदा आपण सर्वांनी त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी त्या सर्व तरुणांचं स्वागत करावे टाळ्यांच्या गजरांमध्ये. त्याचबरोबर आपल्या धम्म रॅलीमध्ये अगदी इवलीसी छोटी मुलं आणि मुली होत्या. मी पाहत होतो, त्यांचे फोटोही काढत होतो, व्हिडिओज पण बनवत होतो. मला फार त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण झालं, एकदम त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं की ही छोटीशी मुलं आहेत. मोठ्या माणसांना कधी काही गोष्टी समजत नाही, परंतु धम्म देसनेसाठी भंतेजी येत आहेत. आपल्या बुद्ध विहारामध्ये बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्यासाठी मिरवणूक निघते आहे आणि त्या मिरवणुकीमध्ये आपण लेझिम पथकामध्ये सहभागी व्हावे आणि लोकांचा आनंद द्विगुणित करावा, यासाठी म्हणून ज्या छोट्या मुलांनी आणि मुलींनी त्या लेझिम पथकामध्ये सहभाग नोंदविला होता, एकदा त्या सगळ्याच आपल्या लेकरांसाठी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा. अजून मी सांगेल आपणास, या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आम्हाला माहिती आहे गौतम वानखडे साहेबांनी पुढाकार घेतला. त्यांनी फोनवर फोन केले. प्रचंड त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती होती की आम्ही इथे आलो पाहिजे. पुन्हा मला सांगायचे, भंतेजी आपले लोक तर उत्साही आहेतच तुम्हाला ऐकण्यासाठी, परंतु गावातील इतर समाजाची लोकसुद्धा विचारतात की तुमचे महाराज भंतेजी कधी येतात, त्यांना एकदा तरी बोलवाच. त्याचा अनुभवसुद्धा आम्ही गावातून मिरवणूक काढली तेव्हा घेतला. तेव्हा एकदा आपल्या गौतम वानखडे साहेबांसाठी सुद्धा तुम्ही विशेष टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करावे. आपल्या विहारामध्ये ज्यांनी भगवंताची मूर्ती दान देण्यासाठी दानाच्या माध्यमातून सहकार्य केलं, हा एवढा मोठा विशाल कार्यक्रम, प्रचंड संख्येने आपण उपस्थित आहात. सगळ्यांना भोजन आदी दान आहे, भिक्षू संघाला सगळ्या प्रकारचं व्यवस्था आहे आणि एवढ्या लोकांची व्यवस्था ज्या श्रद्धावंतांच्या दानातून करण्यात आलेली आहे, त्यामध्ये आपण आपले गावकरी आणि सर्वजण सहभागी आहात. तेव्हा एकदा सगळ्या दानदात्यांसाठी सुद्धा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं कौतुक करावं. अजून मला वाटतं कोणी काय राहिले नसेल. हा व्यायामय झाला टाळ्यांचा, नाही का, आणि तुमच्यामध्ये उत्साहही संचारला आणि भुकेकडे तुमचं जे लक्ष गेलं असेल अगोदर, तेही मात्र आता ते धम्म देसनेकडे आलेलं आहे. चेहऱ्यावरची तुमची प्रसन्नता पाहून. आणि म्हणून आम्हाला खरंच आनंद होतो जेव्हा अशा खेड्यांमध्ये जातो. बाबासाहेबांना फार इच्छा होती की खेड्यातल्या माझ्या गरीब दीन दुबळ्या अशिक्षित माता भगिनींसाठी मला वेळ देता आला नाही, याबद्दल देखील बाबासाहेबांनी खंत व्यक्त केली बघा. परंतु आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून गावखेड्यात, छोट्या गावांमध्ये, शहरामध्ये, तालुक्यामध्ये जिथे कोण जे लोक बोलवतील त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत. एकदा पुन्हा तुम्हाला टाळ्या वाजवायला सांगेल मी त्या व्यक्तीसाठी. बापा थांबा हो, आई तर लगेच तयारच आहे. त्या व्यक्तीसाठी की ज्या व्यक्तीच्या माध्यमातून आम्ही ही बुद्धाची वाणी, संत महापुरुषांचा, बाबासाहेबांचा विचार जनमानसांपर्यंत, गावखेड्यापर्यंत पोहोचवत आहोत, त्यासाठीचं जे माध्यम आहे ते म्हणजे यूट्यूबवरील आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल आहे. तर त्या यूट्यूबचा जो मालक आहे त्या मालकासाठी एकदा टाळ्या वाजवतो. आपली काही ओळख झाली असती काय? सगळ्यांचीच नसती ओळख झाली, सगळ्यांनाच समजलं नसतं. म्हणजे आम्ही जे काही धम्मदेसना देतो आहोत तर आमची ओळख प्रत्येकाला झाली नसती. म्हणून तुम्हाला यूट्यूबच्या मालकासाठी टाळ्या वाजवायला सांगितले. मी तर त्याच्यासाठी मंगलमैत्री करत असतो, कारण हे फार मोठं माध्यम आहे. सोशल मीडिया तुमच्या प्रत्येकाकडे अँड्रॉइड मोबाईल्स असतील, फोन असतील, लॅपटॉप असतील, तुम्ही व्हॉट्सअप यूज करत असाल, फेसबुक यूज करत असाल, किंवा अजून ट्विटर आहे, इंस्टाग्राम आहे, सोशल मीडिया यूज करत असाल, वापरत असाल, फुकटचा डाटा त्याच्यामध्ये घालवत असाल, कोणता चित्रपट, मालिका वगैरे पाहून. बाबा तुम्ही नसाल पहा, तुम्ही लय चांगले.
पण जर कधी तुम्ही तशासाठी तुमचा डाटा वापरत असाल तर मी तुम्हाला सांगेल या प्रसंगी सुरुवातीला की नको नको त्या गोष्टी किंवा चित्रपट मालिका जे डोकं बहकवण्याचं काम करतील असं काही पाहण्याऐवजी तुम्ही भगवंताची देसना, बुद्धाची वाणी या धम्मदेसनेच्या माध्यमातून जर ऐकली तर तुम्ही तुमचं स्वतःचं, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या गावाचं आणि देशाचं भलं केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुनश्च एकदा यूट्यूबसाठी टाळ्या वाजवा. आणि आम्ही जेव्हा ध्वजारोहण करत होतो इथे तेव्हा बऱ्याच ठिकाणी बघा बाबासाहेबांनी त्या काळामध्ये समाजाला आधार मिळावा, सपोर्ट मिळावा, समाजाचं रक्षण व्हावं यासाठी म्हणून एका दलाची निर्मिती केली होती. माझ्या आया, माझ्या बहिणी इथे बाप्पा निळण पांढरे कपडे घालून बसलेले आहेत, टोपी घालून बसलेले आहेत. इकडे काही आहेत, तिकडे काही आहेत, आधे इधर आधे उधर. जरा यांच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करा. आता सगळे झाले, आता धम्मदेसनेकडे वळूया. हे आवश्यक होतं. कोणी पोट दुखून घेण्याचा काही विषय नाही बापा. नाही तर तुमच्यात बसलेलं कोणी असेल, आम्ही तर काही दिलं नाही, भलत्यासाठी टाळ्या वाजवायला सांगते, आम्ही तर जेवायला चालू बापा आणि आम्हाला तर काही आमचं कौतुकच केलं नाही. तर तशा पोट दुखणाऱ्या लोकांसाठी गोळी कुठंच नसते. ते पोटच दुखू घेतात, कशात भाग घेत नाहीत, मदत करत नाहीत, सहकार्य करत नाहीत. आणि दुसऱ्याचं कौतुक केलं की असं बारीक तोंड करते. जिंदगीभर तेच जमते. फक्त काही करायला धरायला जमत नाही, पुढाकार करायला घ्यायला जमत नाही, मदत करायला जमत नाही, सहकार्य करायला जमत नाही. पोटच दुखून घ्यायला जमते. फक्त बारीक तोंडच करून घ्यायला जमते. नाही तर जे करू लागले त्यांच्याबद्दल पाखडायला जमते. फक्त ते काय आज आले काल आले, त्यांना काय लागले, पैसे आहेत आणि 2 नंबरचे आहे असं म्हणायला तर बापा लय पुढं. त्याच्यासाठी कुठं ट्रेनिंग नाही घ्यावं लागत. असे बारके छोट्या मनाचे तसे लोक असतात. तुम्ही लय मोठ्या मनाचे, तुम्ही तसे नाही. त्यामुळे बघा मी तुम्हाला आज सांगेल की भगवान बुद्धांनी काय शिकवलं. भगवंताच्या रूपाची आपण प्रतिष्ठापना केली की नाही. बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिला का नाही. का दिला बुद्ध बाबासाहेबांनी. का बुद्धाची पूजा केली पाहिजे. का बुद्धं धम्मं संघं शरणं गच्छामी म्हटलं पाहिजे. का बुद्ध धम्म संघ गुणांचं स्मरण केलं पाहिजे. भगवान बुद्धांनी काय शिकवलं आहे. बुद्ध जन्माला आल्यानंतर, बुद्धत्वाच्या प्राप्तीनंतर का म्हणून त्या काळातले ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4ही वर्णांतील लोक का म्हणून बुद्धाला शरण येत राहिले. आम्रपाली सारख्या स्त्रिया, विशाखा, पटाचारा, सुजाता, खेमाराणी सारख्या राजघराण्यातल्या ही स्त्रिया भगवंताला का शरण आल्या, बुद्धाला का शरण आल्या. जीवक नावाचा वैद्य असेल नाही का, उपाली नावाचा नाभी असेल, किंवा सुनीत नावाचा भंगी असेल, किंवा सारीपुत्त महामोगलायन असतील, किंवा उरुवेला काश्यप आहे, गया काश्यप आहे, नदी काश्यप आहे, हे भगवंताला का म्हणून शरण येत असतील. काय होतं भगवंताकडे असं. भगवान बुद्धांकडे असं काय होतं. बुद्ध असे काय द्यायचे की एवढे मोठे लोक, राजे लोक, हो बिंबिसार राजा भगवंताला सर्वात अगोदर वेळू होण्याचं दान देतो. अजातशत्रू राजा आहे, प्रसेनजित राजा आहे, कितीतरी राजे राणी आणि सगळ्या थरातील लोक, स्त्रिया, पुरुष, तरुण, तरुणी भगवंताकडे मुंगीसारखी यायचे असे आणि भगवंताकडे लोटांगण घ्यायचे. भगवंताला म्हणायचे, भगवान आजपासून आम्ही तुमचे उपासक आहोत असं आम्हाला स्वीकार करा. आज आम्ही तुमच्या उपासिका आहोत असं स्वीकार करा. कोणी भिक्खू, कोणी भिक्खुनी म्हणून स्वीकार करा म्हणून सांगायचे. जे भगवंताची माघारी निंदा करायचे किंवा भगवंताची भेट झाल्याच्या अगोदर निंदा करायचे, ते मात्र भगवंताचे उपदेश ऐकून भगवंताकडे आकर्षित व्हायचे. तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ जर बारकाईने वाचला असेल, ऐकला असेल तर त्यात बाबासाहेब लिहितात भगवंताच्या संदर्भामध्ये काय घडायचं. जेव्हा भगवान ज्या रस्त्याने जायचे त्या रस्त्याने जर बसलेले लोक असतील, असे काही खेळत वगैरे किंवा चुगल्या वगैरे करत, तर भगवंताचं रूप पाहिल्याबरोबर, भगवंताचा शिलाचा तेज प्रभाव पाहिल्याबरोबर लोक असे उठून उभे राहायचे आणि हात जोडायचे. तुम्ही त्या पंचवर्गीय श्रावकांच्या बद्दल ते ऐकलं असेल, वाचलं असेल, ज्यांनी सुजाताची खीर भगवंताने ग्रहण केली म्हणून ते सोडून गेले होते सारनाथला. भगवान जेव्हा बुद्धत्व प्राप्तीनंतर त्यांच्या दिशेने गेले तेव्हा त्यांनी अगोदर काय ठरवलं होतं.
की सिद्धार्थ गौतम पथभ्रष्ट झालेला आहे, म्हणजे मार्गभ्रष्ट झालेला आहे, त्याने जेवणाला महत्त्व दिलेलं आहे, म्हणून आता त्याच्यासोबत आपण राहायचं नाही, आणि तो जरी जवळ आला तरी त्याचं उठून उभं राहून स्वागत करायचं नाही, वेलकम करायचं नाही, पाय धुवायला पाट द्यायचा नाही, पाणी द्यायचं नाही, त्यांचं चिवर भिक्षापात्र हातात घ्यायचं नाही, बसा म्हणायचं नाही, आले तर आले, बसले तर बसले, आपण काय सन्मान करायचा नाही. पण भगवान जसे जसे जवळ जवळ येत होते तसे तसे ते पाचही परिव्राजक भगवंतांमध्ये असलेल्या महान धम्माच्या बलामुळे ॲटोमॅटिकली उठून उभे राहिले, हृदयाजवळ त्यांचे हात जोडला गेले, त्यांनी भगवंताला नमस्कार केला, पाय धुवायला पाणी दिलं, पाय धुवून दिले, भगवंताचे पाय पुसले, बसायला आसन टाकलं आणि भगवंताला बसण्याची विनंती केली आणि भगवंताला कुशलक्षेम विचारले, म्हणजे तुमची तब्येत वगैरे आरोग्य वगैरे व्यवस्थित आहे का. तर हा बुद्धत्वाचा प्रभाव होता आणि म्हणून भगवंताच्या रूपाची प्रतिष्ठापना जी सर्वत्र आज केली जाते. भारतात जरी बुद्ध जन्माला आले असले तरी तुम्ही जर नेट यूज करत असाल, गुगल बाईला जर तुम्ही कधी विचाराल, गुगल बाई समजते काय? बाप्पा तुम्हाला काय नाही समजत, रात्रंदिवस हातातच मोबाईल आहे. त्या गुगलला तुम्ही जर सर्च वरती काही लिहाल, थायलंडमध्ये काय आहे, जपानमध्ये काय आहे, चायनामध्ये काय आहे, लाओसमध्ये काय आहे, म्हणजे श्रीलंकेमध्ये काय आहे, तर तुम्हाला काय दिसेल? बुद्धच बुद्ध दिसेल बघा. आणि म्हणून बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सर्वत्र केली जाते. तर त्या बुद्धांनी काय शिकवलं तर मी आपणास सांगेल. आपल्या दी ग्रेट हॅपीनेसवरती अनेक विषयांवरती प्रवचन आहेत, पण मी आता बसल्या बसल्या विचार करत होतो, बापा त्यांनी काहीतरी सांगितला, वेगळा विषय सांगितला, भंतीजींनी यांनी वेगळा विषय सांगितला. मी विचार केला आता इथे सगळे गावकरी लोक आहेत, सगळ्या समाजाची लोक आहेत नाही का, आपली ही लोक दूरदूरून वरून आले, अकोल्याच्या आई आल्या, मूर्तिजापूरून आलो, कोणी दर्यापूरून आलो, कोणी अकोला अकोट, बापा विचारूच नका, सगळीकडेच फिरतो आम्ही आणि खरोखर लोकांमध्ये खूप चांगलं सकारात्मक बदल होतो आहे, परिवर्तन होत आहे. म्हणून तो तुम्ही जेवणाची वेळ झाली तरी एवढ्या प्रसन्न चित्ताने बसलात. तर विचार केला थोडंसं, भगवंताची जी वाणी आहे विविध विषयांवरती भगवान बोलले. महामंगल सूक्त आपलं जर तुम्ही ऐकलं असेल तर महामंगल सूक्तामध्ये गृहस्थ लोकांच्यासाठी उपदेश केला बघा, विशेषत्वाने गृहस्थ लोकांचं सुखी जीवन कसं जगावं. तर मी तुम्हाला आज सांगेल बघा की वाया जाण्याआधी जीवनाचा सदुपयोग करण्यासाठी आपण आपल्या मनाला अंतर्मुख का व कसे करावे. अंतर्मुख होणे समजते तुम्हाला? भगवंताने काय बनायला सांगितलंय? अंतर्मुखी की बहिर्मुखी? अंतर्मुखी बनायला सांगितलंय, बहिर्मुखी बनायला सांगितलं नाही. भगवान म्हणाले की जग जसं आहे तसंच आहे. तुमच्या बोलण्यानं, निंदा करण्यानं, चर्चा करण्यानं जगात काही फारसा बदल होणार नाही. तुम्हाला जर वाटत असेल की जगात बदल व्हावा तर भगवान म्हणाले अगोदर स्वतःमध्ये बदल करा. तुम्ही कुटुंबामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत असाल, तुम्हाला कुटुंबाबद्दलच मी सांगणार आहे, कुटुंबात बदल व्हावा, तुमच्या मुलाबाळांमध्ये बदल व्हावा, तुमच्या आपल्या लोकांमध्ये बदल व्हावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर भगवान म्हणाले अगोदर स्वतःमध्ये बदल करून घ्या. टाळी एका हाताने, अहो आता नका वाजवू टाळ्या, टाळ्या वाजवण्यावर तर बाप्पा लयच भर दिला, टाळ्या वाजवण्यावर लय भर आहे तुमचा. तर सांगतो तुम्हाला की टाळी एका हाताने वाजते काय? खरंच वाजत नाही. एवढ्या वाजवल्या तुम्ही टाळ्या, एका हाताने वाजवल्या काय? नाही वाजवल्या. म्हणून कोणतीही गोष्ट असो, वाद विवाद भांडण तंटा जे काही होते, मग ते घरातील असेल किंवा बाहेरचं असेल, तर त्याला कारणीभूत एकच व्यक्ती नसते. भगवंताचा उपदेश आहे. तुम्ही म्हणाल खरं नाही बापा माझं तर काहीच चुकत नाही, मी तर बोलतच नाही, मी तर काहीच करत नाही, हे असे काहीच नाही करत म्हणणारे लोक लय काय काय करतात, पण त्यांचं बोट असं असते, ते चुकले ते चुकतात, यांचं चुकते त्यांचं चुकते, ते विचारच करत नाहीत की हे चार बोट आपल्याकडे आहेत, त्याच्याकडे कुठं ध्यान आहे, हे या एकाच बोटाकडे ध्यान आहे, त्यांचं चुकते म्हणते, तिचं चुकते त्यांचं चुकते, दुसऱ्याचं बापा काही करू नको याला, हे बिघडलं की काही खरं नाही. तर असं दुसऱ्याच्या चुका काढतात लोक आणि त्याच्यामुळे वाद विकोपाला जाते, भांडण होते, वाद विवाद वाढते आणि घरामध्ये बघा अंधार पसरतो. सगळं काही असते, चांगल्या चांगल्या प्रकारचं जेवण खाऊ शकतात, कपडे दागिने असतात, माडे असतात, गाड्या असतात, पण आपल्याच लोकांकडे असे लोक करतात, कोणी आलं की त्यांच्याकडे काय पाहत नाही म्हणतात, कट मारतात लोक. माझ्या भाषेमध्ये मारता का नाही तुम्ही? होच म्हणते बापा, अर असं नका करू हो,
कट मारतात लोक, खरोखर नाही मला तोंडावरच पडायचं नाही म्हणतात त्यांच्या. मी पाहतच नाही म्हणते, मी बसतच नाही म्हणते, ती आले तर मी येत नाही म्हणते. इथं तसं कोणी असेल तर काय माहीत बापा. कार्यक्रमात आहे म्हणते, ते आले असतील, येत जाणार असतील तर मी जात नाही म्हणते. कोणाच्या लग्नाला त्यांच्या घरचे जाणार असतील तर आपला 36चा आकडा आहे म्हणते, आपण येत नाही म्हणते. त्यांना सांगितलं का म्हणते ते, हे म्हणते हो सांगितलं, मी येत नाही म्हणते. मग कशाला सांगितलं म्हणते त्यांना. काही काही ठिकाणी तर बापा विहारात आहे, ते येतात का, मग मी येत नाही म्हणते. ते थांबले की मी येतो म्हणते. एवढा द्वेष, एवढा राग, एवढा अहंकार असा ठासून भरला काही काही लोकांमध्ये पहा. त्याच्यात आमच्या आया पण आणि आमचे बाबा पण, भाऊ पण, तरुण पण आणि तरुणी पण. तो त्या पक्षाचा आहे म्हणते, तो त्या संघटनेचा आहे म्हणते, आणि त्यांनाच महत्त्व देता का म्हणते, माईक त्यांच्याकडेच देता का म्हणते, तेच अध्यक्ष आहेत का म्हणते, फलानं बिस्तानं. आणि त्यामुळे बघा भगवान बुद्धाने आदर्श जीवन जगण्याची पद्धती शिकवली बघा. सुखी ज्यांना बनायचं आहे, आनंदी ज्यांना राहायचं आहे, आनंदाने ज्यांना राहायचं आहे, सुखी ज्यांना जीवन जगायचं आहे, तर भगवंताने आदर्श जीवन पद्धती शिकवली त्या काळामध्ये बघा. तर मी तुम्हाला त्या संदर्भामध्ये 10 नियम सांगेल की ज्यामध्ये भगवंताचीच वाणी आहे, असं कुणाला वाटायला नको. नाही तर काही काही लय मोठे तत्वज्ञानी लोक असतात आपल्यातले. आता मला सांगा, हे बुद्धाने शिकवलं नाही काय? हे बुद्धानेच तर शिकवलं ना. हे जे काही सांगितल्या जाते हे बुद्धानेच शिकवलं. फक्त कोणाची सांगण्याची पद्धती कोणती आहे, कशी आहे, आणि कोणाची सांगण्याची पद्धती कशी आहे. आता कोणी गंभीरपणे सांगते तर कोणी माझ्यासारखं सांगते. आता असं सांगितलं तर लागू होते, आता मी अनुभवतोय, असं सांगितलं तर लागू होते. मनशांतीसाठी एकमेव औषध भगवंताने सांगितलं, आणि ते म्हणजे कोणतं? मेडिटेशन, ध्यान. मनाला एकाग्र करता आलं पाहिजे, आपल्या श्वासावरती बंद डोळ्यांनी फोकस करता आलं पाहिजे, आपल्या श्वासावरती लक्ष केंद्रित करता आलं पाहिजे. कारण आपलं दुःख हलकं करण्यासाठी, कमी करण्यासाठी, माइंड डायव्हर्ट करण्यासाठी टेन्शनमधलं ध्यानाशिवाय दुसरा मार्ग नाही. म्हणून तुम्हाला आजच्या प्रसंगी बघा 10 नियम सांगेल, 10 गोष्टी सांगेल की ज्या गोष्टींमुळे, ज्या नियमांमुळे घर घरात राहत नाही, माणूस माणसात राहत नाही, बापात लेक राहत नाही, बहीण भावाची होत नाही, भाऊ बहिणीचा होत नाही, नवरा बायकोचा होत नाही, बायको बापा पाठ आहे. तुम्हाला घर घर की कहाणी आहे. दिसायला तर बाप्पा विचारूच नका. कार्यक्रमाला चालले तर नवीन नवीन कपडे, इथं अंगठ्या कानात घातलं, गळ्यात घातलं, पायात कुठं कुठं काय काय, आणि मन पाहत लयच काळ, सौंदर्य लय भारी. आणि मग तुमचं नाही बाप्पा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. काहींची गोष्ट करतो मी की असे लोक असतात. आणि त्यामुळे तुम्हाला सांगेल मी, भगवंताने सांगितलेलाच उपदेश आहे, पण गृहस्थ जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा उपदेश आहे. मी 10 प्रकारचा उपदेश, 10 नियम तुम्हाला सांगेल. त्यातलं पहिलं भगवान बुद्ध म्हणाले की सुखी जीवन जगण्यासाठी आदर्श जीवन पद्धती कोणती आहे, किंवा अंतर्मुख कसे बनावे आणि का बनावे. तर त्या संदर्भामध्ये भगवान म्हणाले बघा की बरेच लोक या जीवनामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांबद्दल भगवंतानं काही काही विशिष्ट प्रकारच्या लोकांना शिकवलं नाही, किंवा भगवंताचा धम्म काही विशिष्ट लोकांसाठी नाही आहे. बाबासाहेबांनी आपल्याला दिला म्हणजे आपलाच धम्म असा काही विषय नाही. बुद्ध काही आपलेच आहे, आपल्याला दिले म्हणजे बुद्ध आपलेच आहे, हे डोक्यातून काढून टाका आपल्या लोकांनी. महापुरुषांना आपल्या देशातल्या लोकांनी तर बापा जातीतच गुंपलेला आहे. आज धर्म झेंड्यावरून ठरवतात लोक, आज धर्म रंगावरून ठरवतात लोक, आज धर्म कपड्यावरून ठरवतात लोक. धर्माचा अर्थ आपल्या देशातल्या काही काही लोकांनी बदलवलेला आहे. धर्माचा अर्थ काय, तर माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे, हाच धर्माचा अर्थ आहे. याच्या व्यतिरिक्त कोणी धर्माचा अर्थ शिकवत असेल तर तो धर्मच नव्हे. असं संताचं वचन आहे, तुम्ही वाचा. महापुरुषाचं वचन आहे, आणि बुद्धांनी पण तेच शिकवलं. तुम्ही अवडंबर माजवत असाल धर्माच्या नावाने तर तुम्ही धार्मिक नाही आहात, तर तुम्ही अधार्मिक आहात. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेल, भगवान म्हणाले पहिली गोष्ट तर की लोकांमध्ये वाद विवाद का होते, भांडण का होते. तर भगवान म्हणाले बघा, अनेक लोक असे आहेत की धन संपत्ती कमवता कमवता माणसांना दूर लोटतात बघा. पैसा आला की आपल्या माणसांपासून माणसं दूर जातात. तुम्ही नाही बापा, जे गेले त्यांच्याबद्दलची गोष्ट बघा ना तुम्ही. पैसा आला, धन दौलत आला, सगळे नाही, पण काही काही लोकांना जमीन दिसतच नाही, ते असं पाहते खालच्या माणसांकडे.
पाहते बा, खाली बसता येत नाही त्यांना वरतीच बसावं लागते. त्याला वागता येत नाही, ते असंच वागते. असे हात जोडता येत नाही, ते असे हात जोडते. असे काही लोक आहे बघा, एकटा हात जोडूच वाटत नाही. काऊन तर जोडायला शिकवलं नाही म्हणते बाबासाहेबांना. बाबासाहेबाला पुढं करून तर काही लोक भलतंच काय वागतात आणि जगतात पान बोलतात. काही लोक, तुम्ही नाही. तर पहिली गोष्ट भगवान बुद्ध म्हणाले बघा, धनसंपत्ती कमविणारे काही लोक धनसंपत्ती कमवत असताना माणसं कमवायचे सोडून देतात आणि माणसांपासून दूर जातात. कारण धनसंपत्तीचा अहंकार मोठा डेंजर असतो. सगळ्यांनाच धनसंपत्ती पचवता येत नाही. आपल्या चॅनलवर एक उंदराची कथा सांगितली आम्ही, बोधकथा ऐकली असेल तुम्ही. वानखेडे साहेबांनी तर ऐकलीच असेल, तो काही विषय येत नाही. एक उंदीर राजाच्या महालातला त्यानं हिरा गिळला, पूर्ण सांगत नाही तुम्हाला. तर ते हिरा गिळला आणि एका उंदीर पकडणाऱ्याला बोलवलं. त्यानं सगळ्या उंदरामधून त्यालाच बरोबर पकडलं. का तर ती एकटा उंदीर एका बाजूला जाऊन बसला होता. त्याला विचारलं उंदीर पकडणाऱ्याला की नेमकं त्याच उंदराला कसं पकडलं. तर ते म्हणे, मी माणसासोबत तुलना केली त्या उंदराची. कारण माणसाकडे जेव्हा पैसा धन दौलत येते तर ते एकार समाजापासून, आपल्या माणसापासून दूर पळते. तुम्ही नाही बापा. तर असे उंदरासारखे काही लोक असतात. धन वाट्याला आलं, श्रीमंती वाट्याला आली, पैसेवाले झाले की ते आपल्या लोकांना विचारतच नाही. आपले लोक म्हणजे जणू काय लयच तुच्छ असं समजतात की नाही असे लोक. होच म्हणता तुम्ही नाही काय म्हणाल. तर भगवंताने तर सांगितलं बघा, 5 प्रकारचा अहंकार असते मनुष्याच्या जीवनामध्ये. त्याच्यापैकी भगवान बुद्ध म्हणाले, काही लोकांना जातीचा पण अहंकार असते, काही लोकांना धनाचा अहंकार असते, काही लोकांना गोत्राचा अहंकार, काही लोकांना सौंदर्याचा अहंकार, तर काही लोकांना ज्ञानाचा अहंकार असते बघा. आणि त्याच्यामुळे अहंकारामुळे माणसांपासून दूर जातात बघा. धनाचा अहंकार असला की माणसांपासून दूर जातात. आपल्यातले काही लोक बघा, आता इथे आपले SD सावंत साहेब आले अकोटवरून, ते नायब तहसीलदार आहेत बघा. त्यांनी 25,000 रुपये आम्हाला दान दिले, पण सगळेच त्यांच्यासारखे नाही. आता ते बसले पण इथे. आम्हाला कधी वाटते असे काही लोक येतात, मदत करतात आणि निघून जातात, स्वागत सत्कार केला की. पण त्यांच्यापैकी ते नाही आहे सावंत साहेब. असे फार कमी लोक आहेत. भरपूर लोक असे आहेत की आम्हाला काही देणं घेणं नाही. पोट भरलं ना, फुल पोट भरलंय, तर ते म्हणतात विहारात आमचं काम नाही म्हणतात. आणि काय ते बायांचं काम आहे म्हणतात विहारात जाय. बघा तुम्ही, काही मागायला गेलं की म्हणतात किती लोकांना द्यायचं म्हणतात आम्ही. म्हणतात तुम्हाला अनुभव आला असेल कधी, तुम्ही कधी मागायला गेलं. हां होच म्हणता तुम्ही, बरोबरच आहे म्हणता तुम्ही. बाबा तुम्हाला जेवढा अनुभव आहे तेवढा कोणाला अनुभव आहे, तुमच्यासारखा अनुभव कोणाला नाही. आणि खरीच गोष्ट आहे ना, काही लोकांकडे गेल्यावर बघा ना, ते त्यांना वाटते जणू काय बापा मी वेगळाच आहे. तर म्हणून भगवंतानं सांगितलं, जातीचा अहंकार असणारे लोक जातीमुळं माणसाला तुच्छ समजतात. भगवंताने जातीचा अहंकार बाळगणाऱ्या लोकांवर भगवंताने त्या काळामध्ये प्रहार केला. आणि भगवंताने सांगितलं, माणूस जात इथून तिथून सारखीच आहे. सगळ्यांना 2 हात 2 पाय 2 डोळे 1 नाक दिलंय, 2 कान दिलेले आहेत, प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे. माणसं सारखेच आहे, रक्त सारखं आहे. त्यामुळे जातीचा अहंकार बाळगता कामा नये. जे कोणी जातीचा अहंकार बाळगतील तर गर्वाचं घर एक दिवस खालीच येते. आम्हाला धडा होता. तर गर्व कशाचा आहे असो, अहंकार कशाचा आहे असो, तर गर्वाचं घर खाली येते. तर जातीचा अहंकार करू नये म्हणाले भगवान बुद्ध, धनाचा अहंकार करू नये म्हणाले. गोत्राचा अहंकार करतात आपल्या देशात. मला तर वाटते गोत्राचा अहंकार सोयरिकीच्या वेळेस लय होती बाप्पा. सोमस आहे म्हणते आम्ही, ते लाडवण आहे म्हणते, ते बावणे आहे म्हणते, ते इनकर आहे म्हणते, अजून काय राहील. सोमस तर झाले ना बापा पहिल्याच नंबरला. एक जण तर आम्हाला म्हणे, भंतेजी तुम्ही सोमस व्हा का. मी म्हटलो काऊन. ते म्हणे बाबासाहेब सोमस होते म्हणे भंतेजी, तर तुम्ही सोमस व्हा का म्हणे. मी म्हटलं बापा याला कायच करावं आता. आम्हाला कुठं सोयरिकीचा नादी लावतो का काय. सोयरिकीच्या वेळेस गोत्र विचारता लय बाबा तुम्ही कोणाचे, तुमची आई कोणीकडची, तुमचे वडील कोणीकडचे, मग सोयरीपण कोणीकडे आहे तुमचं. बाबासाहेबांनी समता शिकवली की नाही. समता शिकवली बाबासाहेबांनी. आणि तरी सुद्धा काही लोक आजही बघा बाबासाहेबांनी सांगितलेली, संतांनी सांगितलेली समता मानत नाहीत. नाही म्हणतात, सोयीर पण नाही म्हणतात. बरोबर की नाही. सोयीर पण पाहिजे म्हणतात, ओळखीचं पाहिजे म्हणतात, ओळखीचं पाहिजे म्हणतात तुमच्या इकडे बापा.
ओळखीचे पाहिजे म्हणते, आणि ओळखीचे धोका देतात असं थोडी आहे, देत नाहीत, सोडून देते 6 महिन्यात. ओळखीचं काय देत नाही का सोडून? असं काही काही माथ्यावर लिहिलंय का त्यांच्या का सोडून देत नाही म्हणून? आणि त्यामुळे बाबासाहेबांनी सांगितलं गुण पाहिले पाहिजे, ज्ञान पाहिलं पाहिजे, शील पाहिलं पाहिजे, चारित्र्य पाहिलं पाहिजे. जात पाहण्यात काय अर्थ आहे? कारण जातीचाही अहंकार असेल तर ते लोक इतरांना तुच्छ लेखतात, सौंदर्याचाही अहंकार बाळगतात काही काही लोक. भगवान म्हणाले सौंदर्याचा अहंकार काय बाळगता? स्वभावाचं जर तुम्ही मला विचाराल तर भगवान म्हणाले कधी कधी काही काही लोकांच्या बाबतीमध्ये त्यांना वाण जरी नसतो तर गुण मात्र असतात. आणि काही काही ठिकाणी वाण लय भारी, नाक म्हणते बापा तलवारी सारखंच आहे म्हणते, भुवया आहे म्हणते जशा काय मूर्तिकारानं कोरलेल्याच आहेत म्हणते, साऱ्या शरीराचं वर्णन करते लय सुंदर आहे म्हणते, पण हे तोंड लयच खराब आहे म्हणते, मन लयच काळं आहे म्हणते, मळलेलं मन आहे म्हणते बापा. त्यांच्याजवळ बसणंही नको, आणि त्यांच्याजवळ जाणंही नको, आणि त्यांच्या सहवासात राहणंही नको, आणि त्यांना आपल्या घरी बोलावणंही नको म्हणते. यांच्यापासून 2 हात दूरच राहा म्हणते. सांगा तुम्ही. म्हणून भगवंत म्हणाले की सौंदर्याचा पण अहंकार काही कामाचा नाही. आणि 5वा अहंकार सांगताना भगवान म्हणाले ज्ञानाचा अहंकार. ज्ञानाचाही अहंकार नसावा. काही काही लोक असतात बघा, थोडासा अभ्यास केलेला असते, एखादं पुस्तक वाचलेलं असते, काही लिहिलेलं असते, भाषण देण्याचं कौशल्य प्राप्त झालेले असते, आणि त्यांच्यात अहंकार असते माझ्यासारखं कोणीच नाही म्हणते. भगवान म्हणाले ज्ञानाचाही अहंकार काही कामाचा नाही. ज्ञानाचा जर अहंकार असेल तर त्यांच्या एवढं अनाडी या जगात दुसरं कोणी नाही. ज्ञानीवंत ते की या काया वाचा मनाने कोणाशी कसं वागावं, कोणाशी कसं बोलावं याचं ज्ञान ज्यांना आहे तेच ज्ञानी आहेत, पंडित आहेत. परंतु लय शिकले सवरलेले असताना देखील कोणाशी कसं बोलावं, कोणाशी कसं वागावं याचं ज्ञान नसेल तर त्यांच्या एवढं अडाणी अशिक्षित या जगात दुसरं कोणी आहे का? शिकले ले हुकले असे म्हणतात लोक. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की धनसंपत्तीचा अहंकार बाळगणं काही बरं नाही, तो माणसापासून माणसाला तोडणारा असतो. हा पहिला नियम ध्यानात ठेवा. पैसे तर कमवा, धन तर कमवा, पण माणसंही कमवायला शिका. कारण शेवटी 4 तरी लोक कमवलेले असले पाहिजे. आपण कशासाठी? खांदा देण्यासाठी बाप्पा, नाही तर बेवारस पडू द्या म्हणते बापा. बरं झालं गेलं तर गेलं, गेली तर गेली म्हणते, मी मौतीला जात नाही म्हणते, लय त्रास दिला म्हणते. असं म्हणत असाल ना तुम्ही? म्हणता का? होच म्हणता बापा तुम्ही. आणि त्यामुळे खरंच होते ना हो असं. त्यांच्या मौतीला जाऊ नये म्हणतात, त्यांच्या अंत्यविधीला जाऊ नये म्हणतात, एवढे वाईट होते म्हणतात. समजा कोणाची स्त्री असेल, कोणी पुरुष असेल, किंवा कोणी असेल XYZ. आणि त्यामुळे पैसे तर कमवा, धन तर कमवा, संपत्ती तर कमवा, पण माणसंही कमवा. माणसं जोडायला शिका. किमान घरातले माणसं तरी जोडता आले पाहिजे हो. आपली माणसं जोडता आले पाहिजे ना. त्यासाठी प्रेमाची भाषा वापरता आली पाहिजे, प्रेमाने बोलता आलं पाहिजे, प्रेमाने वागता आलं पाहिजे. तर हा पहिला नियम ध्यानात ठेवा की माणसंही जोडायला शिका. दुसरा नियम सांगू, स्वतःच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात असं प्रत्येकाला वाटते बघा. काय विचार करतो आपण? की माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे. आता तुमच्या घरची लोक असतील, किंवा नातेवाईकांमधली लोक असतील, किंवा समाजातली लोक असतील, काय विचार करतात लोक? की मला जे वाटते, मला जे पटते, माझ्या ज्या अपेक्षा आहेत, आशा आहेत, त्या पूर्ण झाल्या पाहिजे. समोरच्यांकडून वाटते का नाही? नवऱ्याला बायकोकडून वाटत असेल, बायकोला नवऱ्याकडून वाटत असेल, मायबापाला लेकरांकडून वाटत असेल, लेकरांना मायबापाकडून वाटत असेल, एका मित्राला दुसऱ्या मित्राकडून वाटत असेल, एका दुसऱ्या मित्राला पहिल्या मित्राकडून वाटत असेल, मैत्रिणीला मैत्रिणीकडून वाटत. अपेक्षा कोणाकडून कोणाला नसतात, बरोबर की नाही? आता आम्हाला जे इथे बोलावलं आहे तर अपेक्षेनेच बोलावलंय ना. बापा काहीतरी गोळ्या झाडतील भंतेजी, वरचा मजला काहीतरी खोलतील दरवाजा त्याचा, टूप पेटवतील, लोक ध्यानावर येतील. हाच वानखडे साहेबांचा हेतू होता शुद्ध. एवढा खटाटोप, एवढे फोनवर फोन, सर्वात जास्त फोन बापा त्यांचेच. पाहतो गौतम वानखडे. मी म्हटलं बापा कायच कराव, अभ्यास कराव की नाही, एडिटिंग कराव की नाही, प्रवचन द्याव का नाही, ध्यान कराव का नाही. जेव्हा पाहिलं तेव्हा बरं एक नाही बाबा, सलगच हो. उचललं नाही तर समजून तरी घ्यावं काही. पण त्यांचा हेतू शुद्ध होता की भंतेजीने आमची तारीख घ्यावी आणि आमच्याकडे यावे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो बघा, अपेक्षा असाव्यात.
अपेक्षा असाव्यात. अपेक्षा तर बिलकुल असाव्यात, पण ज्या अर्थी आपण इतरांकडून अपेक्षा करतो, मग ती आपली माणसं असो की दुसरी कोणती माणसं असो, ज्या अर्थी आपल्यासाठी आपण इतरांकडून अपेक्षा ठेवतो का नाही, बाळगतो की नाही अपेक्षा, तर समोरच्यांना पण तर अपेक्षा असतील की नाही, असतील की नाही, बिलकुल अपेक्षा असतील. आणि म्हणून भगवान म्हणाले की तुम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करत असताना तुमच्याकडूनही समोरच्यांच्या अपेक्षा असतील, याचंही आपल्याला भान असायला पाहिजे, नाही का. तर गाडी सुरळीत चालेल. नाही तर माझ्याच अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, माझ्याच अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, असं एकार चालत असेल तर गाडी बिघडेल की नाही. म्हणून संसाराची गाडी लय लोकांची यामुळेच बिघडते. माझ्याच मनासारखं व्हावं म्हणते, माझीच सत्ता असली पाहिजे म्हणते माझी आई, शेवटपर्यंत मी जाईपर्यंत चाव्या माझ्याकडेच असल्या पाहिजे म्हणते. माझे बाबा म्हणते म्हातारं झालं पाहिजे, म्हातारे झाले तरी म्हणते तुला काय समजत नाही म्हणते, पोट्ट्या कारभार माझ्याकडेच असला पाहिजे. बाबा चांगलीच गोष्ट आहे, 4 उन्हाळे तुम्ही जास्त पाहिले आहे, पण आता आराम करायची गरज असते ना हो. तुम्ही सल्ला दिला पाहिजे, मार्गदर्शन पण केलं पाहिजे. काही लोक सांगतात ना, भंतेजी सगळं देतो, सगळे आम्ही गोष्टी करतो तुम्ही सांगता तसं, पण तरी पण भनभणी समजते का तुम्हाला, समजते भनभणी, तरी पण ते टिमनच मिरवत राहते म्हणते. भांडे बरोबर घासलेच नाही, असं घर स्वच्छ करतात का, झाडूझूड बरोबर जमतच नाही, चपात्या बरोबर बनवल्याच नाही, भाजी बरोबर जमलीच नाही, बाहेरच कुठे गेले होते, हे केलं नाही ते केलं नाही, नाहीचाच पाढा वाजते म्हणते. भंतेजी याच्यावर काहीतरी सांगा म्हणते. मी म्हणतो त्याच्यावरच तर सांगतो बाप्पा, हे आवश्यक आहे ना. कान प्रत्येकाचे टोचले पाहिजे, तसे नाही टोचले तरी चालते, हे असे टोचल्या गेले पाहिजे तर कान उघडतील ना, कानटाळी बसली पाहिजे. तर म्हणून भगवंताने सांगितलं बघा की आपण इतरांकडून अपेक्षा बाळगत असेल तर आपल्याही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्याकडून अपेक्षा बाळगत असेल तर दुसऱ्याचाही विचार केला पाहिजे की दुसऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत, बरोबर का नाही. आणि त्यामुळे तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेल की समोरच्यांनी आपलेच ऐकावे असं तर लय लोकांना वाटते, माझंच ऐकून राहावं म्हणते. साऱ्या घराने, साऱ्या समाजाने, साऱ्या लोकांनी कुणाचं ऐकावं म्हणते, माझंच ऐकावं म्हणते, मलाच लय समजते म्हणते, माझ्या एवढं कोणीच हुशार नाही. खरं पाहिलं तर ढेकळाचं ज्ञान नसते, काय बिघडते यांच्याच मुळे कार्यक्रम हो. तरी म्हणते हे माझ्यासारखं कोणाला समजत नाही म्हणते, माझ्यासारखं कोणीच हुशार नाही म्हणते, आणि 4 उन्हाळे पाहिलं, मी असं पाहिलं तसं पाहिलं, हे केलं ते केलं, काय केलं आम्हालाच माहीत म्हणते, काय केलं. बापा चांगली गोष्ट आहे, जे काय केलं असेल चांगलं ते, पण बिघडू लागलं त्याचाही जरा विचार करा की तुमच्याच मुळे बिघडू लागलं ते, बरोबर का नाही, बिघडते का नाही. होच म्हणता बाबा तुम्ही, नाही काय म्हणाल. म्हणून समोरच्यांनी ऐकावे असे जर आपण असं वाटत असेल की समोरच्यांनी माझं ऐकावं, समोरच्यांनी माझं ऐकावं, तर भगवंताने सांगितलं आपण सुद्धा समोरच्यांचं ऐकणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. आपलं लोक तेव्हा ऐकतील जेव्हा आपण समोरच्यांचं ऐकू. आपण सांगणाऱ्याच पैकी असेल, ऐकून घेणाऱ्यापैकी नसेलच, तर समजा आम्ही आता तिघे इथं बसलो किंवा भरपूर भिक्षू संघामध्ये आम्ही जेव्हा जातो तर आमचा नंबर कधी लागते तर कधी लागत नाही, तर आम्हाला ऐकूनच घ्यावं लागते. तिथं काय भांडणं करावं का, दे माझ्याकडे माहीत, द्या माझ्याकडे माहीत, मी मला काय असंच समजता का तुम्ही, असं कसं करता येईल. बापा बसलेले ज्ञानीच असतात, नाही का, सांगणारे शिकवणारे ज्ञानीच असतात. आणि म्हणून प्रत्येकाला ज्ञान असते, फक्त ज्ञानाचं प्रमाण कमी जास्त असते. कोणाला काही समजते आणि कोणाला काही समजत नाही, किंवा एखाद्या घटनेचं एखाद्या गोष्टीचं ज्ञान जास्त असते आणि कुणाला कमी असते. पण याचा अर्थ असा आहे नाही की कुणाचं वय जास्त झालं म्हणजे लयच समजते आणि कोणाचं वय कमी आहे म्हणजे काहीच समजत नाही. खरंच असं आहे का, खरं सांगा बरं तुम्ही, प्रामाणिक आहे का. आम्हीच तुमच्या भावाच्या मुलाच्या वयाचे आहोत का नाही, पण आम्ही जी बुद्धाची वाणी, बाबासाहेबाचा, संताचा, महापुरुषाचा विचार सांगतो, खरंच सांगा तुमच्यात बसलेल्या प्रत्येकाला ही गोष्ट माहीत आहे का, जे विस्ताराने शिकवल्या जाते. आणि माहीत जरी असलं तर बापा त्याचा काही उपयोग होते का, सगळ्याकडून तो उपयोग होत नाही. नळी फुंकली सोनारे म्हणते, नाचू द्या म्हणते जयंतीला, फक्त आता जेवू द्या, जयंतीला नाचू द्या, जेवू द्या नाचू द्या. तुम्ही नाही बापा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. तुम्हाला तर जेवायला लगेच सोडला असता आपण, पण आम्ही कायचे सोडतो, तारीख एवढ्या बळजबरी घेतली ना, असंच कसं सोडावं तुम्हाला, खरं सांग. आणि म्हणून बघा चौथी गोष्ट सांगितली की समोरच्यांनी आपलं ऐकून घ्यावं, असं ज्यांना कुणाला वाटते ना तर त्यांनी सुद्धा समोरच्याचं ऐकायला शिकलं पाहिजे. 5वी गोष्ट सांगितली बघा, या जगतामध्ये, संसारामध्ये भरपूर असे लोक आहेत, स्त्री या पुरुष,
अर्थहीन वाद करतात बघा. अर्थहीन बडबड करायची, वाद करायचा, टोमणे मारायचे, निंदा करत राहायची, त्रुटी काढायची. बरोबर की नाही? असं होते बघा. अनेक लोकांकडे असं होते. तुमच्याकडे होत नसेल, काही लोकांकडे होत नसेल, पण बहुतेक लोकांकडे असं होते. टोमणेच मारायचं काम, जसं काय पगारीवर ठेवलंय, जसं काय सन्मान पत्रक भेटणार आहे, कुठून तरी पुरस्कार भेटणार आहे जणू काय. कौतुक तर बापा कौतुक, आरा कौतुक तर लय लांबची गोष्ट. आणि कौतुक कराव कोण? कौतुक जमत नाही, म्हणले मोठं लागते. आणि म्हणून अर्थहीन वाद टाळून संयमाने बोलायला शिकलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीतून वाद केला नाही पाहिजे. वाद करायला बसले तुम्ही तर जीवन कमी पडेल. कारण माणूस चुकीचा पुतळा आहे, चुकत कोणाचं नाही. म्हणून छोट्या छोट्या गोष्टीचे वाद करायचे नसतात, सोडून द्यायचे असतात. गोष्टी सोडून द्यायच्या असतात. संयमाने बोलायचं असते, प्रेमाने बोलायचं असते. अहो तुम्ही सर्कशीतले प्राणी जर कधी पाहिले असतील तर सर्कशीतल्या त्या मास्टरकडे हंटर असते, चाबूक असते. पाहिला का तू? किंवा तो हत्तीचा जो सारथी असतो ना, हत्तीला शिकवणारा, बसवणारा, उठवणारा, चालवणारा, त्याच्याकडे एक काठी असते आणि त्याला अंकुश असतो, म्हणजे एक खिळा असते त्याला. माहिती आहे तुम्हाला? घोड्याला, हत्तीला ट्रेनिंग दिल्या जाते, वाघाला ट्रेनिंग दिल्या जाते, सिंहाला ट्रेनिंग दिल्या जाते, अस्वलाला ट्रेनिंग दिल्या जाते, कुत्र्याला ट्रेनिंग दिल्या जाते. काल व्हिडिओ पाहिला, मांजरीला ट्रेनिंग दिली. मांजरीला ट्रेनिंग दिली कामं करण्यासाठी. देतात की नाही माणसं ट्रेनिंग? तर मला सांगा, प्रशिक्षण देण्याची, ट्रेनिंग देण्याची, शिकवण्याची एक पद्धती आहे. प्रेमाने भरपूर गोष्टी शिकवता येतात, पण भांडणातून, वाद करून, शिव्या देऊन शिकवता येतात का? माणसं दूर जातात, मग मनाने लांब जातात. एकमेकाच्या बद्दल असा द्वेष निर्माण होतो, राग निर्माण होतो, चिडचिडेपणा निर्माण होतो आणि जवळचे माणसं आपल्या दूर जातात. आणि मनानं माणसं एकदा दूर गेले की ते जवळ येणं खूप अवघड आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्ही अनुभवत असाल ह्या गोष्टी. शरीर शरीरासोबत राहते हो, पण मनाच्या दूर गेले ना मनापासून, तर तिथे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, सेवा काहीच राहत नाही. राहते, दिसते आपल्याला, पण वाटते मी नाही करत, जा, मला काही देणं घेणं नाही. होते असं बिलकुल. आणि म्हणून भगवंताने सांगितलं अर्थहीन वाद टाळले पाहिजे आणि संयमाने बोलायला, वागायला शिकलो पाहिजे. 6वा नियम सांगितला, टीका तथा त्रुटी. टीका आणि त्रुटी काढायला, आता मी बोललो ना, टीका आणि त्रुटी काढायला आपण सोडलं पाहिजे. टीका करणं, जसं की आता हा कार्यक्रम केला, आता यांनी बिचाऱ्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांनी खरंच किती मेहनत घेतली असेल. हा स्टेज लावायचा आहे, मंडप टाकायचा आहे, मंडपवाल्याला सांगायचं आहे, आचार्यांना सांगायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे, त्याच्यात काय मसाला कमी आहे का, मीठ कमी आहे का, मिरची कमी आहे का, भाजीपाला आणला आहे का, लोक आलेत का, लोकांना निमंत्रण दिली का, पत्रिका छापल्यात का, पंखा आणलाय का, मूर्त्या आणल्या का, मेणबत्ती आणली का, फुलं आणली का, गाडी आणली का, मूर्तीचं झाले का, झाकली का मूर्ती. आता जे आलेले असतात असेच पाठीमागं हात करून, त्यांच्यासाठी लय सोपं आहे. डाळीत पाणी दिसते बापा, चेहरात दिसते म्हणते, वर्गणी जमा झाली नसेल का बरं, चपाती भाजलीच नाही म्हणते बरोबर, आणि एवढी मोठी वर्गणी दिली होती म्हणते आम्ही. म्हणतात बापा तुम्ही नाही, तुम्ही तर लय चांगले, पण असे लोक म्हणतात, नाव ठेवायला आणि त्रुटी काढायला लोक पुढेच असतात, लगे त्रुटी काढतात. माणसाचा स्वभावच तसा आहे, नकारात्मक. आणि त्यामुळे ही गोष्ट टीका तथा त्रुटी काढण्याचा स्वभाव आपला आपण सोडून दिला पाहिजे. टीका नाही केल्या पाहिजे, त्रुटी नाही काढली पाहिजे, कारण आपण चुकत नाही का. आणि आपल्यावर टीका लोक करत असतील आणि आपली त्रुटी काढत असतील तर मग कुठं जावं. आणि करत नसतील का, मी तर आमचंही सांगतो तुम्हाला, आम्ही एवढा धम्म शिकवतो, आम्ही संयमाने राहण्याचा प्रयत्न करतो, धम्माचं आचरण करण्याचा प्रयत्न करतो, प्रामाणिकपणे बाबासाहेबांचं काम करण्याचा प्रयत्न करतो, पण तरीसुद्धा जे लोक दीडशहाणे असतात किंवा त्रुटी काढणारे असतात, टीका करणारे असतात, ते आमच्याबद्दल जाहीरपणे बोलत असतील कधी कधी, आणि समोर आल्यावर कौतुक करत असतील, पाया पडत असतील, आणि सरकलं की म्हणतील भंतीला काय लागलं सांगायला, कुठून आणलं होतं भंतीला, कोणी आणलं भंतीला, कोणी सांगितलं म्हणते भंतीला, मला विचारायला पाहिजे होतं म्हणते, मी 3 तास बोललो असतो म्हणते, काय शिकवलं म्हणते भंती. असे सुद्धा लोक आहेत.
नाहीत का लोक असे? बिलकुल. भगवंताला सुद्धा सोडलेलं नाही. निंदा करणं, त्रुटी काढणं, टीका करणं भगवंताला सोडलं म्हणता का तुम्ही? बिलकुल नाही. बाबासाहेबांना सोडलं का? सोडले नाही. कोणत्या संतांना सोडले काय? तुकोबाराया ना, तुकोबारायांना त्यांच्या ग्रंथासह नदीत बुडवलंय. मी जाहीरपणे सांगतो, अभ्यास करावा संत साहित्याचा, कारण कोणताही संत आत्महत्या करू शकत नाही. हे मी माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतो. संत आत्महत्या करील तो संत कसा करील का संत आत्महत्या? जे मूर्ख लोक असतात, जे अज्ञानी लोक असतात तेच आत्महत्या करू शकतात. जे इतरांना ज्ञान शिकवतात, सुखी जीवनाचा उपदेश करतात, ते करतील का आत्महत्या? नदीत बुडतील का? कसे समाधी घेतील? अहो, हे सगळं काही रचलेलं आहे. मी टीका टिप्पणी करत नाही, पण माझा म्हणणं आहे, माझा मत आहे, माझा विचार आहे की आपल्या लोकांनी याचा अभ्यास केला पाहिजे. आपल्या लोकांनी म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांनी अभ्यास केला पाहिजे या गोष्टीचा. आणि ते तुकोबाराय सुद्धा म्हणते वैकुंठ धामला गेले म्हणते निघून. त्यांच्यावरही लोकांनी बघा असा आरोप केला, टीका केली. त्यांच्या स्त्रीवर टीका केली, त्या तुकोबारायाच्या पत्नीवर पण टीका केली, अनेक संतांवर टीका केलेली आहे, महापुरुषांवर टीका केलेली आहे. बाबासाहेबांवर लोक टीका करतात. आजही बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करतात लोक. सहन होत नाहीत बाबासाहेब आजही. भगवान बुद्धांची सुद्धा विटंबना. आता मी एक स्टेटमेंट वाचलं देशातल्या एका व्यक्तीचं, की ज्याला एका समाजातले लय लोक मानतात. तो व्यक्ती म्हणे भगवान बुद्धाने या देशाचं लय मोठं नुकसान केलं म्हणे. मी म्हटलं किती अज्ञान आहे हे, बुद्धाच्या पासून किती दूर आहेत की ज्यांना असं वाटते की बुद्धाने या देशाचं नुकसान केलं म्हणते. अहो, तुम्ही जर पाहत असाल तर देशाचे PM, CM जेव्हा बाहेर जातात तेव्हा काय घेऊन जातात? भारतातून बुद्धाची मूर्ती घेऊन जातात. आणि त्यामुळे बघा टीका तथा त्रुटी काढण्याचा स्वभाव आपला त्यागला पाहिजे असं भगवंताने सांगितलेलं आहे. त्यानंतर 7वा एक नियम सांगितला भगवंताने की स्वतःचे कौतुक व्हावे असे कोणास वाटत नाही. बनते स्वतःचे कौतुक व्हावे असे कोणास वाटत नाही. तुम्हाला वाटत नाही का तुमचं कोणी कौतुक करावं म्हणून? वाटत नाही का आपल्याला आपलं कोणी कौतुक करावं म्हणून? फक्त फरक एवढाच आहे, आपलं कौतुक केलेलं आवडते आणि दुसऱ्याचं केलेलं मग बारीक तोंड करते, नाही तर नाक वाकवते नाक. आपलं कौतुक केलं की बरोबर वाटते, हा वा 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 वा. आणि दुसऱ्याचं केलं काय खरं म्हणते त्यांचं म्हणते ना असं. तर भगवान म्हणाले की स्वतःचं कौतुक व्हावे असे ज्यांना कुणाला वाटते, इतरांनी माझं कौतुक करावं, माझी प्रशंसा करावी असं ज्यांना कुणाला वाटते, तर त्यांचं कर्तव्य काय असावे? त्यांनी दुसऱ्याचं पण कौतुक करावं, प्रशंसा करावी. कारण आपण जर दुसऱ्याची कौतुक केलं, प्रशंसा केली तर लोक आपलं करू शकतील ना? नाही. पण मी कोणाचं करणार नाही, माझंच करावं. मलाच कुंकू लावू द्या, मलाच बसायला द्या, आणि मलाच वर करा, आणि मलाच साहेब मॅडम करा म्हणते. पहा, मलाच विचारा म्हणते, माझंच नाव टाका म्हणते, आणि दुसऱ्याचं काहीच नाही म्हणते. आणि म्हणून बघा ज्यांना वाटते की कौतुक माझं व्हावं त्यांनी इतरांचं पण कौतुक केलं पाहिजे. 8वी गोष्ट सांगेल, सतत तक्रार करणे सोडून दिलं पाहिजे आणि सहनशील बनलं पाहिजे. काही लोक बघा तक्रारीच्याच मूडमध्ये असतात, घरातले किंवा कोणते पण. आता पण पाहतो रोज फोन येतात, वाईट नका वाटू देऊ, पण बरेच लोक असे आहेत की तक्रारच करतात. माझा मुलगा बरोबर नाही, माझी सून बरोबर नाही, माझी सासू बरोबर नाही, कोणी नवरा बरोबर नाही, कोणी बायको बरोबर नाही, कोणी मित्र बरोबर नाही, गावातले बरोबर नाही, फलाना बरोबर नाही, बिस्ताना बरोबर नाही. तक्रारी करतात. मी म्हणतो तक्रार एखाद्या वेळेस केली पाहिजे कल्याण मित्रांकडे, पण छोट्या छोट्या गोष्टीची तक्रार करण्यात काय अर्थ आहे? कारण आपणही चुकीचे असतो कधी कधी. आणि म्हणून तक्रार करण्यापूर्वी सहनशीलही असलो पाहिजे आपण. नाही तर धक्क्याला बुक्का असं असेल तर प्राण्यात आणि आपल्यात काही फरक आहे का? त्या सापाला डिवचलं की साप फुस 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 करते, विंचवाला डिवचलं की विंचू डसते, चावते. आणि आपल्याला थोडंसं काही बोललं, कोणी असेल बोलणारं, काही म्हणणारं, सांगणारं, शिकवणारं, तर आपण तक्रारच करावं काय? आपण सहनशील पण असलो पाहिजे, सहन करणाऱ्यांपैकी पण असलो पाहिजे. नाही तर तक्रारीचाच मोड जर ठेवला तर आपल्या एवढं दुःखी प्राणी या जगात दुसरा कोणीच नाही आहे. म्हणून आपली पण तक्रार करतात, आपण तक्रार करणारे असेल तर. 9वी गोष्ट सांगितली भगवंताने बघा की कायम रागवताना
चिडताना थोडासा विचार करावा. रागावत असतो ना बघा, भरपूर लोक असे आहेत की रागावत असतात, चिडत असतात, छोट्या छोट्या गोष्टीत चिडतात, छोट्या छोट्या गोष्टीत रागवतात. भगवान म्हणाले रागवण्याच्या अगोदर, चिडण्याच्या अगोदर कधी कधी प्रेमही करायला शिका. प्रेम करणं लय अवघड आहे. दुसऱ्याला आपलं मानणं, दुसऱ्यासाठी काहीतरी करणं, दुसऱ्यांचा विचार करणं, दुसऱ्याला समजून सांगणं, दुसऱ्याला माफ करणं, याच्यासाठी मोठं मन लागते. आणि म्हणून चिडत असताना, रागावत असताना आपण प्रेमही करायला शिकलो पाहिजे. आपलं तेवढंच कर्तव्य आहे का चिडणं आणि रागावणं? रागावण्यानं माणसं दूर जातील की जवळ येतील? रागावत राहिला, चिडत राहिला तर घरातले असो की बाहेरचे असो माणसं जवळ येतील की दूर जातील? दूर जातील ना. भगवंतानं सांगितलं धम्मपदामध्ये बघा, नाही वेरे नवेरानी सम्मंती कुदाचनम अवेरे नच सम्मंती ये सधम्मो सनंतनो. ही गाथा भगवंताने म्हटलेली बघा धम्मपदामध्ये. जाने प्रेमाने जिंकिले जगास, जाने प्रेमाने जिंकिले जगास, वीर असा गौतम आहे, वीर असा गौतम आहे, जाने प्रेमाने जिंकिले जगास, जाने प्रेमाने जिंकिले जगास. प्रेमाने जगाला जिंकलं भगवंताने. काय होतं भगवंताकडे? आज 2600 वर्ष झाले बघा. किती वर्ष झाले? 2600 वर्ष झाली त्या भगवंताला आपण वंदन करत आहोत की नाही? प्रेमाने जगाला जिंकलं, अंगुलीमालाला जिंकलं, पटाचार्याला जिंकलं, विशाखाला, सुजाताला, आम्रपालीला जिंकलं, बिंबिसाराला, अजातशत्रूला जिंकलं. बाबासाहेबही बुद्धाला शरण आले. आपल्यासारखे कितीतरी करोडो लोक बुद्धाला शरण येतात, भगवान बुद्धांचं अनुसरण करतात. आणि म्हणून बघा प्रेमाने जे जमवता येते ते रागाने आणि चिडचिडेपणाने जमत नाही, जमवता येत नाही. म्हणून घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात, जीवनामध्ये सुद्धा छोट्या मोठ्या गोष्टी घडत राहतात. म्हणून चिडचिड करणं, रागराग करणं त्यागलं पाहिजे, सोडून दिलं पाहिजे आणि प्रेम करायला मोठ्या मनाने शिकलं पाहिजे. शेवटचं तुम्हाला पॉईंट सांगतो आहे मी, 10वा पॉईंट सांगतो आहे की दुसऱ्यांनी मला समजून घ्यावे असे ज्यांना वाटते, समोरच्यानी दुसऱ्यांनी मला समजून घ्यावे, तर आपणही दुसऱ्यांना समजून घेणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. इथे प्रत्येकाला वाटते की मला समजून घेतलं पाहिजे, कोणाला वाटत नाही असं? प्रत्येकाला वाटते की मला समजून घेतलं पाहिजे. ज्या अर्थी आपल्याला वाटते की मला समोरच्यांनी समजून घ्यावं, तर समोरच्यांनाही वाटत असेल की नाही मला समजून घ्यावं म्हणून. म्हणून आपणही समोरच्यांना समजून घेणाऱ्यांपैकी असलो पाहिजे. आणि त्यासाठी आपण ध्यानावर असलो पाहिजे. ध्यानावर असू तर या 10 नियमांचं पालन आपण करू शकतो. आणि ध्यानावर नसेल तर मला काही देणं घेणं नाही म्हणते, माझ्या मनासारखं झालं पाहिजे म्हणते, माझ्या मनासारखं जगाने वागलं पाहिजे म्हणते. भगवान म्हणाले या 10ही नियमांचं पालन तेच करू शकतात जे धार्मिक आहेत. आणि धार्मिक कुणाला म्हणतात? जे संयमशील आहेत, ज्यांचा कायेवर, वाचेवर, मनावर संयम आहे, जे सिलवान आहेत तेच धार्मिक आहेत. आणि त्यामुळे या 10 नियमांचं पालन तेच करू शकतात की जे धार्मिक आहेत, सिलवान आहेत. जसं भगवंताने पंचशील शिकवलाय, अष्टशील शिकवलाय, तर त्या शिलाचं आपण पालन करावं. अंतर्मुखी तेच लोक बनू शकतात जे सिलवान आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये बघा, आपल्याला स्वतःला सिलवान बनविण्यासाठी, संयमशील बनविण्यासाठी आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे. प्रत्येक घराघरामध्ये भांडण, वाद, विवाद आहेत बघा. याला एक प्रमुख कारण आहे मद्यप्राशन करणे. आम्ही पाहिलं, गावखेड्यात जातो. शेवटचा पॉईंट मी तुम्हाला सांगेल. बऱ्याच घरांमध्ये प्रॉब्लेम आहेत दारूचे, व्यसनाधीनतेचे. कुणाचा मुलगा बिघडलेला आहे, कुणाची मुलगी बिघडलेली आहे, कुणाचा पती बिघडलेला आहे, कुणाची पत्नी बिघडलेली आहे बघा. तर दारूमुळे प्रचंड नुकसान होते. म्हणून भगवंताने पंचशिलेमध्ये 5वं सील सांगितलं की दारू ही घरादाराला उद्ध्वस्त करते. एखादा बाप, ज्या बापाची जवान मुलगी असेल, तरुण मुलगी त्या घरात असेल, तुम्ही कल्पना करा
कुणाचा अनुभव असेल कोणत्या माऊलीचा मला माहिती नाही तो, परंतु कल्पना करतो आम्ही की ज्या घरामध्ये जवान पोरगी असेल, जवान पोरगा असेल आणि त्या पोरापोरीचा बाप जर दारुडा असेल, दारू पित असेल, बायकोला मारझोड करत असेल, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असेल, त्या पोरीचं रक्षण कोण करेल? त्या पोराचं रक्षण कोण करेल? जवान बायकोचं रक्षण कोण करेल? मायबापाचं रक्षण कोण करेल? त्या सगळ्या माझ्या बांधवांना, बाबांना, मी भावांना सांगेल, हातानं आपल्या पायावर कुऱ्हाड पाडून घेऊ नका. त्या लेकरांचा काय गुन्हा, त्या स्त्रीचा काय गुन्हा की जिने तुमच्याशी लग्नाची गाठ बांधली आहे? कोणती सजा देताय तुम्ही तिला? ती मरमर करते आहे, तुमचे लेकरं शिकताय आणि तुमच्या अशा वागण्यामुळे त्यांना जर मान खाली घालावी लागत असेल तर किती वाईट गोष्ट आहे. आणि गावखेड्यामध्ये सर्रास अनेक माझे भाऊ, माझे बाबा दारू पिऊन दिसतात बघा. मिरवणुकीमध्ये सुद्धा दारू पिऊन असतात लोक. फार वाईट वास येते तोंडाचा अशा लोकांची. भांडण करतात, वाद करतात, नाही का, ओरडतात, नको नको त्याला शिव्या देतात, स्वतःची ही इज्जत घालवतात, बायको लेकराची, मायबापाची ही इज्जत घालवतात बघा. भगवंताने म्हणून शिकवलं की व्यसनाधीनतेपासून आपण दूर राहिलो पाहिजे. दारू, गांजा, बिडी, तंबाखू आज आपल्या देशामध्ये पाहतो सगळ्या जाती धर्माच्या लोकांमध्ये ही परिस्थिती आहे. असं काही नाही कुणी एका जातीचे लोक दारू पितात म्हणून, असं काही नाही आहे कुणी एका जातीचे लोक तंबाखू खात असतील. तुम्ही कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जाऊन तर पहा कधी. अनेक लोक तंबाखू खाणारे, घशाचा कॅन्सर झाला, अन्ननलिकेचा कॅन्सर झाला, किडनीचा, हृदयाचा कॅन्सर झाला, आतड्याचा कॅन्सर झाला. पैशाअभावी लोक तडफड करतात बघा. हाताने पंढरी करून घेतात लोक आपली. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो, तुम्ही मायबाप आहात, स्वतःला सिलवान बना. धम्म म्हणजे नीतिमत्ता आहे. बुद्धाने जे शिकवलं, बाबासाहेबांनी का म्हणून बुद्धाचा धम्म स्वीकारला, तर धम्म म्हणजे नीतिमत्ता आहे, धम्म म्हणजे सदाचार आहे, धम्म म्हणजे शील आहे, आणि संयम म्हणजेच धम्म आहे. म्हणून स्वतःला संयमशील बनविण्यासाठी तुम्ही या नियमांचं पालन केलं पाहिजे बघा. त्यासाठी आपण अंतर्मुख बनलं पाहिजे. दुसऱ्याचे दोष पाखडणं सोपं आहे, पण स्वतःचे दोष स्वीकारणं, त्याच्यामध्ये परिवर्तन घडून आणणं लय अवघड आहे. म्हणून लेकरं चांगले निघावेत असं जर कुणाला वाटत असेल, घरामध्ये सुखशांती नांदावी असं जर कुणाला वाटत असेल, तर घरातल्या वडीलधाऱ्या लोकांनी स्वतःला सुधरवलं पाहिजे वेळीच. नाही तर वेळ निघून गेली की मग इच्छा असून तुम्ही काहीच करू शकत नाही. तुमचाच पोरगा तुमच्यासमोर तंबाखू खात असेल तर आवडत असेल का तुम्हाला? तुमचाच पोरगा तुमच्यासमोर तुमच्याकडेच पाहून दारू पिऊन घरी येत असेल तर आवडत असेल का तुम्हाला? तुमचीच पोरगी तुमच्याकडे पाहून बिघडली असेल तर आवडते का तुम्हाला? पण एकदा हातची गोष्ट निघून गेली याबाबतची, या संदर्भातील, की आपण काहीच करू शकत नाही. आणि म्हणून भगवंताने धार्मिक बनायला सांगितलं, म्हणून बाबासाहेबांनी धम्माचं आचरण करायला सांगितलं, आणि म्हणून अंतर्मुख बनता आलं पाहिजे. बहिर्मुखी तर कोणी पण बनेल हो. लोक काय करतात, कोणाची पोरगी कुठं चालली, कोणाचा पोरगा कुठं चालला, आणि कोण कुठं चुकतं, कोणाचं घर कसं आहे, कोणाचं दार कसं आहे, आणि कोणाची सून कशी, कोणाची सासू कशी, कोणाचा नवरा कसा, कोणाचा बायको कशी, हे पाहण्यात जिंदगी चालली काही लोकांची. बस पाहायचं आणि पाखडायचं, पाहायचं आणि पाखडायचं, आणि जेव्हा आपल्यावर गोष्ट फिरून येते तेव्हा मग खाली मान घालते. पृथ्वी गोल आहे, दुसऱ्याला नाव ठेवत बसलो नाही पाहिजे, दुसऱ्यावर हसलो नाही पाहिजे. दुसऱ्यावर जे हसणारे असतात एक दिवस त्यांचंच हस होते. म्हणून कोणाच्या वाईटावर, अशा गोष्टीवर हसता कामा नये. बिलकुल लक्षात मी काय सांगतो समजते तुम्हाला? म्हणून हे जे मी शिकवतो आहे तुम्हाला, यालाच धम्म म्हणतात. नुसता झेंडा लावणं, नुसतं काय म्हणत राहणं, कोणतं स्मरण करत राहणं, त्यालाच केवळ धम्म म्हणत नाहीत. धम्म आचरणात असला पाहिजे, धम्म स्वभावात असला पाहिजे, धम्म या वाणीत असला पाहिजे, त्याला धार्मिक म्हणतात. संयमाला धार्मिक म्हणतात. म्हणून सरते शेवटी तुम्हाला छोटासा एक दृष्टांत सांगतो आणि माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. एवढ्या मोठ्या मनाने, इच्छेने, अपेक्षेने तुम्ही आम्हाला बोलावलं तर मी नेहमीच एखादा दृष्टांत, बोधकथा सांगत असतो. तर तुम्हाला सांगतो पहा, लोक कसे त्रुट्याच काढणारे असतात त्या संदर्भातला. जसं बा इथे त्रुट्या काढतील म्हणूनही सांगतो. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये, जीवनामध्ये वागत असाल तर तुमच्या त्रुट्याच काढणारे लोक असतात. त्यामुळे सरते शेवटी मी एक दृष्टांत सांगेल तुम्हाला. तर एकदा
एक चित्रकार होता. तुम्ही ऐकला असेल आपला दृष्टांत, तुम्ही ऐकणारे आहात आपली प्रवचनं. तर एकदा एक चित्रकार होता आणि तो चित्रकार, त्याला वाटत होतं फार कमी लोक असे असतात स्वतःला तपासणारे, जास्त तर आपण जगाला तपासत असतो. जगाला तपासण्यातच जिंदगी वाया जाते आपली. आपल्याला तपासलं पाहिजे. जगाला तपासून काय फायदा होणार आहे आपल्याला? समजा कोणाची पोरं बिघडली, तुमचा कोणता फायदा आहे त्याच्यात? पण जे विघ्न संतोषी लोक असतात की नाही, त्याला त्याच्यात आनंद असते. हा, वा वा वा, त्यांचे बिघडले हो. असे लोक मूर्ख असतात. दुसऱ्याचं वाईट झालं म्हणून ज्यांना हसायला येते ना आनंद होते, त्यांच्या एवढं मूर्ख या जगात कोण आहे? आहे कोणी? तसं म्हणता येतं कोणीच नाही. खरंच कोणीच नाही हो. कोण असते? आणि म्हणून एक चित्रकार होता, त्याला वाटलं बा मी एकदम निष्णात निपुण चित्रकार आहे, पण काय सांगावं माझ्यातही काही त्रुटी असेल. तर त्यानं एक पेंटिंग काढली, चित्र काढलं, सुंदर चित्र काढलं. तो एकदम निपुण होता. आणि चित्र काढल्यानंतर आता हा जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, वनोजा बाग आहे का नाही, चौकच आहे बरोबर, चारी बाजूने रस्ते येत आहे. तर त्या चित्रकाराने आपल्या हाताने सुंदर मन लावून असं एक चित्र काढलं आणि अशा चौकामध्ये ठेवलं. आणि त्याच्या खाली एक मजकूर लिहिला त्या चित्राच्या, पेंटिंगच्या. काय? ज्याला कुणाला मी काढलेल्या या वरील चित्रामध्ये जिथे कुठे त्रुटी आढळेल त्याने तिथे फुली करावी किंवा खून करावी. खून समजते ना? तो खून नाही बरं, खून, फुली, चिन्ह. तर त्यानं मजकूर लिहिला खाली. ते चित्र ठेवलं सकाळी आणि याला वाटलं बा संध्याकाळी आपण येऊन पाहू तर नेमकं, की आपण स्वतःला तर समजतो की बा मायासारखं कोणीच नाही, मायासारखं कोणीच नाही, पण तपासू तर ते एकदा. तर त्यानं चित्र ठेवलं आणि गेला घरी. मजकूर लिहिलेलाच होता. आता चौक होता, चारी बाजूनं लोक यायचे दिवसभर. मग लोक यायचे आणि चित्र पाहायचे आणि चित्राच्या खाली लगेच नजर जायची. तर मजकूर काय लिहिला होता, की ज्याला कुणाला या चित्रामध्ये त्रुटी आढळेल किंवा चूक दिसेल त्यांनी त्या ठिकाणी फुली मारावी, खून करावी. तिथं खडू ठेवलेलाच होता. जो तो यायचा, ते खडू असेल, पेन असेल, काय जे पाहायचा. रिकामा शहाणपणा लय जमते आपल्याला. तुम्ही नाही, तुमच्यासारखं तर कोणीच नाही हो. तर जो तो यायचा आणि तिथं जे पेन वगैरे ठेवली की नाही, तर त्या पेननं तिथं रंगवायचा, खून करायचा. त्रुटी आढळायची ना. दिवसभर जे जे येत होते त्यापैकी बऱ्याच जणांना जिथं जिथं त्रुटी त्यांच्या मतानुसार त्यांना वाटली, तिथं फुल्या मारता मारता संध्याकाळपर्यंत जे चित्र काढलं होतं ते चित्रच गायब झालं. चित्रकाराने विचार केला बा एखाद दोन ठिकाणी त्रुटी चूक काढली असेल, चला आता जाऊन आपलं चित्र घेऊन येऊ. हे आलं संध्याकाळी तिथं. यानं पाहिलं, डोक्यावर हातच मारून घेतला. म्हणे बापा मले वाटलं एखाद्या दोन ठिकाणी कोणीतरी त्रुटी काढेल, तर मी काढलेलं चित्रच गायब केलं. एवढ्या त्रुट्या. उदास झालं. जाता जाता मित्राचं घर होतं रस्त्यात. तर त्याला वाटलं बा आता आपली दुःखद करून अंत कहाणी आहे, करून कहाणी ही मित्राला तरी सांगाव, म्हणून ते चित्र घेऊन त्या मित्राकडे गेलं. आणि त्या मित्रानं त्याचं तोंड पाहिलं बारीक झालेलं. मित्र म्हणे लगेच, काय झालं बापू, काहून तोंड पडलं तू? तर ते म्हणे मी एक चित्र काढलं होते म्हणे. आता पेंटर म्हणे तू एकदम चांगला आहे. त्यालाही माहिती होतं. हो म्हणे तू तर एकदम चांगला पेंटर आहे म्हणे, तुझ्यासारखं चित्र काढतं कोणीच नाही. तर म्हणे झालं काय? तर चित्र काढून मी तिथं ठेवलं होतं म्हणे, खाली मजकूर लिहिला म्हणे. मला स्वतःला तपासण्यासाठी मी स्वतःचीच परीक्षा घेत होतो म्हणे बा, की याच्यात काय त्रुटी वगैरे आहे का, तर अशी अशी चिन्ह करा, फुली करा म्हणून. तर माझं चित्र गायबच केलं म्हणे बा. मी सुंदर चित्र काढलं होतं. मित्र हुशार होतात जरा. आता एकमेकांना हुशार असतात लोक, असतात का नाही? होच म्हणा, नाही तर कबूल करावं लागते हो. नाही म्हणणारे मग ते असं नाही, माझ्याहून कोण हुशार आहे का? तसं नाही हो म्हणायचं. खरंच हुशार असतील. आता माझ्याहून नाही कोणी हुशार असेल का? काय हुशार नसतील का? काय एकच करुण आणि भंतेजी हुशार आहे का? करुण आणि भंतेजीपेक्षा हजारो भंतेजी हुशार आहेत हो. असा काही विषय नाही आहे. असं मानलं पाहिजे मी, तुम्ही सगळ्यांनी, तर गाडी बरोबर चालेल, नाही तर गाडी खड्ड्यात जाते. मग तर त्या मित्राने त्याला मग सल्ला दिला दुसरा. असं आहे का म्हणे, तू एक काम कर म्हणे, आता पुन्हा चित्र दुसरं आहे का म्हणे तुझ्याकडे? ते म्हणे हो. तर ते दुसरं चित्र मागून घेतलं आणि आता त्या मित्राने त्याला सांगितलं, मी सांगतो
तो मजकूर लिही म्हणे खाली. ते म्हणे सांग. ते म्हणे लिही. तर त्यानं लिहायला सांगितलं की या वरील चित्रामध्ये जिथे कुठे ज्याला कुणाला त्रुटी आढळेल, त्रुटी दिसेल, चूक दिसेल, त्याने ती त्रुटी चूक दुरुस्त करावी. ठेवला फोटो चौकात. दिवसभर लोक येत होते, पाहत होते. चित्र तर सुंदर आहे, खाली त्रुटी आढळेल ती दुरुस्त करा. कायची ढेकळ्याची दुरुस्त करतील. कोणत्या शाळेत गेलेच नाही चित्र काढायला, चित्रकारिता करण्यासाठी, तर जमेल काय? दुरुस्त करा म्हटलं त्रुटी, मग जमत नाही म्हणते. आणि बिघडवायला सांगाव बापा, वेळ काढून जाते. सांगा म्हणते काय झालं, कुठं मारलं म्हणते तुम्हाला? आरा एवढं मारलं म्हणते. 25 वर्ष झाले म्हणते लग्नाला, मला बोट लावलं नाही म्हणते. आणि मागच्याच वर्षी लग्न झालं आणि एवढं कुठं मारावं का म्हणते. तू राहू नको बाई म्हणते, निघून जाय म्हणत असतील बापा कोणी असे. आणि त्यामुळे तुम्ही नाही, तुम्ही तर लय चांगले. त्यामुळे आमच्या गौतम वानखडे साहेबांनी आम्हाला इथे बोलावलं आणि तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टींमधून बुद्धाचाच उपदेश मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. निश्चितपणे तुमच्या जीवनासाठी, सुखी जीवनासाठी ही आदर्श जीवन पद्धती आहे. अंतर्मुखी बनण्यासाठी हा अत्यंत मोलाचा संदेश आहे. आणि तुम्ही हा मोलाचा संदेश आपल्या काळजावर कोरावा, मनात ठेवावा आणि जीवनभर तो सोबत ठेवावा, बाळगावा आणि त्याला आपल्या आचरणात आणावं आणि आपल्यात असलेल्या त्रुट्या दुरुस्त कराव्या. अशा प्रकारची एक माफक अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.